श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, आजची कथा आहे श्रावण महिन्यातील जे आपण शिवमूठ महादेवाला अर्पण करतो त्याचे फळ आपल्याला कशा प्रकारे मिळते। ही कथा एका राजाच्या नावडती राणीची आहे। ही कथा ऐकल्याने तुमची इच्छा पूर्ण होईल। कथा मध्ये सोडण्याचे पाप हे करू नका। एक नगर होतं, तिथे एक राजा होता। त्या राजाला 4 सुना होत्या, 3 आवडत्या होत्या आणि तर एक नावडती होती। आवडत्या सुनांना तो चांगल्या चांगल्या वस्तू आणून देत असे आणि नावडतीला जेवायला मात्र उष्ट खरकट, नेसायला जाडेजुडे कपडे, राहावयास गुराख्यांचे घर आणि गुराख्यांचे काम तो देत असे। पुढे श्रावण मास आला, सोमवार आला। त्या दिवशी आवडतीची नागकन्येशी आणि देवकन्येशी भेट झाली। तुम्ही कुठे जात आहात असे तिने विचारले। त्यांनी सांगितलं की आम्ही महादेवाच्या देवळात शिवमूठ वाहायला जात आहे। नावडतीने विचारले त्याने काय होतं। भक्ती होते आणि इच्छित कार्य सिद्धीत जातं आणि मुलंबाळं होतात। जी नावडती माणसं आहेत ती आवडती होतात। वडीलधाऱ्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो। नागकन्या आणि देवकन्येचे नावडतीला विचारले की तू कोणाची कोण। नावडतीने सांगितले राजाची सून, मी देखील तुमच्या सोबत येते। नावडती त्यांच्याबरोबर देवळात गेली। शिवमुठीचा वसा नागकन्या आणि देवकन्या वसा वसू लागल्या। नावडतीने विचारले काय बोलताय, तेव्हा त्यांनी सांगितलं शिवमुठीचा वसा वसतोय। या वसाला नेमकं काय करावं। मूठ चिमूट तांदूळ घ्यावे, शिवराई सुपारी घ्यावी, गंध फुलं घ्यावे, 2 बेलाची पानं घ्यावी, मनोभावे पूजा करावी, हाती तांदूळ घ्यावे आणि म्हणावे शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वर देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा, भ्रातारा नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असे म्हणून तांदूळ वाहावेत। संध्याकाळपर्यंत उपवास नाही निभावला तर दूध प्यावे। संध्याकाळी आंघोळ करावी, देवाला बेल वाहावं आणि मुकाट्यानं जेवण करून हा वसा 5 वर्ष करावा। पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जव, 5व्या सोमवारी सत्तू शिवमूठ अर्पण करावे। पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या आणि देवकन्येने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी नावडतीस घरून आणायला सांगितलं। त्या दिवशी तिने मनोभावे पूजा केली, संपूर्ण दिवस उपवास केला। जवानंदांनी उष्टमाष्टक पान दिलं ते तिने गायला घातलं, शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिली। पुढे दुसरा सोमवार आला। नावडतीने घरातून सर्व सामान घेतलं। पुढे नागकन्येबरोबर जाऊन मनोभावे आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा, नावडती आहे आवडती कर्रे देवा असे म्हणून तीळ वाहिले। संपूर्ण दिवस उपवास केला, शंकराला बेल वाहिले, दूध पिऊन निजून राहिली। संध्याकाळी सासऱ्यानं विचारलं तुझा देव कुठे आहे। नावडतीने सांगितले माझा देव लांब आहे, वाटा फार कठीण आहेत, काटे आहेत, साप वाघ आहेत, तेथे माझा देव आहे। पुढं तिसरा सोमवार आला। पूजेचं सामान घेतलं, देवाला जाऊ लागली। घरची माणसं मागे जाऊ लागली। नावडती तुझा देव दाखव म्हणून लागली। नावडतीला रोजचा सराव होता, तिला काही वाटलं नाही, परंतु सर्वांना पुष्कळ काटेकुटे लागले। त्यांना नावडतीची दया आली की आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे। नावडतीला चिंता पडली। देवाला तिने प्रार्थना केली, देवाला तिची करुणा वाटली। नागकन्या देवकन्यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचे झाले, रत्नजडितांचे खांब झाले। सगळ्यांनी देवांचे दर्शन घेतले। नावडतीने पूजा करू लागली, गंध फूल वाहू लागली। नंतर शिवमूठ घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवमूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा नंदा जावा, नावडती आहे आवडती कर्रे देवा असे म्हणून शिवाला वाहिली। राजाला मोठा आनंद झाला। नावडतीवर प्रेम वाढले, दागदागिने घालायला दिले, खुटीवर पांगोट ठेवून तडे पाहायला गेले। नावडतीची पूजा झाली। पूजा झाल्यावर सर्व बाहेर आले। राजा परत आपलं पांगोट देवडी राहिलं घेऊन येतो असा म्हणाला। देवळाजवळ आला तेव्हा देऊळ अदृश्य झालेलं होतं। तेथे एक लहान देऊळ होतं आणि एक पिंड होती, त्यावर नावडतीने पूजा केलेली होती। जवळ खुटीवर पांगोट होतं, ते घेऊन ते बाहेर आले। सुनेला विचारू लागले की हे असं कसं झालंय। सुनेने सांगितलं माझ्या गरिबांचा हाच देव, मी देवाला प्रार्थना केली त्यामुळे त्यांनी तुम्हाला दर्शन दिलं। सुनेमुळे आज देव भेटला म्हणून तिला पालखीत घरी घेऊन आलेत। नावडती होती ती आवडती झाली। जसा तिला शंकर प्रसन्न झालेत तसेच तुम्हा आम्हा सर्वांना हो। ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफूल संपूर्ण। श्री शिवाय नमस्तुभ्यम, हर हर महादेव। श्री स्वामी समर्थ। कथा आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। भेटूया अशाच नवीन संदेशासोबत।